ती जी दैवी आपल्याला मिळालेली एक देणगी आहे देवाकडनं, ज्याला आपण ओन डिफेन्स सिस्टीम म्हणतो, ती जर आपण चांगली ठेवता आली तर होऊ शकतं की आपण हा आजार किंवा वेगवेगळे कॅन्सर सारखेच जे वेगवेगळे आजार आहे त्यांना सुद्धा आपण अटकाव आणू शकतो. सो इम्युनिटी ही जी आहे किंवा आपण ज्याला प्रतिकार शक्ती म्हणतो, ही कशी नीट राहील, तर यामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये हळद आहे, आवळा आहे, फ्रुट्स आहेत जसे चिकू आहे, मोसंबी आहे, संत्री आहे, नंतर लिंबू आहे, सायट्रस ऍसिडचा वापर असलेले फ्रुट्स याचं तुम्ही सेवन करू शकता. इम्युनिटी इंटॅक्ट राहण्यासाठी तुम्हाला हळद आहे, अद्रक आहे, नंतर जे दालचिनी, काळी मिरी ह्याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये असू द्या. फ्रुट्समध्ये डाळिंब खूप चांगलं एक मेडिसिनल व्हॅल्यू कॅरी करणारं फ्रूट आहे, जे की खूप रिच इन अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीरात जो स्ट्रेस डेव्हलप होतो आजारामुळे किंवा आजार होण्यापूर्वी तो कमी करण्यासाठी डाळिंब एक खूप छान फ्रूट युजफुल आहे. आम्ही सगळ्या पेशंट्सला हे खायला सांगतो. त्यानंतर हळद आहे, कच्ची हळद किंवा तुम्ही ओली हळद बाजारामध्ये मिळते, त्याचं रोज तुमच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये सेवन असू देत. आवळा जो सीझनल फ्रूट आहे, आवळ्याचं सेवन विच इज रिच इन अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी, त्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारात किंवा रोजच्या सकाळी तुम्ही जे उपाशी पोटी जर त्याचा ज्यूस करून घेतला. शतावरी आहे, नंतर ॲलोवेरा ज्यूस, या सगळ्यांचा वापर तुम्ही कधी ना कधी तुमच्या याच्यामध्ये रोजच्या याच्यामध्ये आला तर कुठे ना कुठे तुमची इम्युनिटी बिल्ड होण्यासाठी मदत होते. आणि त्याचप्रमाणे इम्युनिटी जर चांगली राहिली, मेंटेन राहिली, तर होऊ शकतं आजाराला प्रतिकार करण्यासाठी सुद्धा आपण आरोग्य जपू शकतो.